मैत्री हे एक काही वेगळंच रसायन असतं. भावनिक बंध जोडणारी ही रेशीम गाठ असते. न टोचणारी, मऊ, मुलायम पण अगदी घट्ट. सारं भावविश्व व्यापणारी मनगवडी असते. न सांगता सारं समजणारी, शब्दाशिवाय बोलणारी, अश्रूंशिवाय रडणारी, स्पर्शाशिवाय जाणवणारी. काय आहे मैत्री? खरंच काय आहे? कधी रागावणं, कधी रुसणं, तर कधी डोळ्यात पाणी येईपर्यंत हसणं. थट्टा, मस्करी, सारं काही किती सहज, स्वच्छ, पारदर्शी, जणू प्रतिबिंब. एकमेकांना आहे तसं स्वीकारणं, कवेत घेणं, जीवनात स्थान देणं. खरंच किती भाग्यवान असतात ती माणसं ज्यांना अशी मैत्री लाभते. अशी मैत्री म्हणजेच दुःखात साथ, संकटात हात, आनंदाची मुक्त उधळण, मऊ मऊ हिरवळ, वाऱ्याची मंद झुळूक, सुखावणारा मंद गंध. हे सुख भाग्यानेच मिळते. मैत्री केव्हा, कुठे, कशी आणि कोणाशी होईल सांगता येत नाही. मैत्रीत असते भावनिक, वैचारिक पातळीवरील समरूपतेची जाणीव. अरे, आपलं खूप छान जमेल किंवा जमतंय अशी एक गालावर स्मित आणणारी सुंदर भावना. खरं तर मैत्रीची अशी काही व्याख्या करता येत नाही, येणारही नाही. ती शब्दात येत असते. मग शब्दात कशी मांडणार? प्रत्येक वेळचं तिचं रूपही वेगळं असतं. मग ती रेखाटता तरी कशी येणार? तिच्या अस्तित्वाचं बळ मनाला जास्त असतं. मैत्री हे भावबंध आहे, ते भावबंधन नाही. कारण ती बद्ध नाही तर मुक्त असते. अशी मैत्री असणारी व्यक्ती दैनंदिन जीवनात आपल्यासोबत असतेच असं नाही. काही वेळा ती हाकेच्या अंतरावर असते, काही वेळा काही अंतरावर मैलावर असते, तर काही वेळा खूप लांब असते. पण तिचं आपल्या आयुष्यात असणं, जाणवणं, अनुभवणं खूप खूप सुखावं असते. भावनांचे मेघ रिते होऊन मनाचं आकाश अगदी स्वच्छ व्हावं अशी सुंदर जागा म्हणजे मैत्री. मैत्री ही एक अमूल्य भेट असते. ती एक ईश्वरी भेट असते. ती साऱ्यांनाच नाही मिळत. ज्यांना मिळते ते खरंच भाग्यवान असतात. ज्यांना मिळाली ना, त्यांनी ती जीवापाड जपावी, अगदी मनापासून जीवनाच्या अंतापर्यंत.